नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आलेली आहे सगळ्यात मोठी आनंदाची बातमी। जुलै ऑगस्ट वितरणासंदर्भात खुशखबर आहे, त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे, स्किप अजिबात करू नका। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा पाहत असाल आपला व्हिडिओ, तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। तर लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती ती म्हणजे जुलै ऑगस्ट वितरणासंदर्भात आता या ठिकाणी शासन निर्णय आलेला आहे। शासन निर्णयानुसार निधीसुद्धा मंजूर झालेला आहे। लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरण कधी होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न, आणि याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। त्या अगोदर पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांपैकी दिव्यांग सक्षमीकरण विभागांच्या लाभार्थ्यांना हप्ता वितरित करण्यासाठी निधी मंजूर झालेला आहे, आणि त्यांच्यासाठीचाच हा GR आलेला आहे। GR आपण पाहिलेला आहे कालच्या व्हिडिओमध्ये। इतर लाभार्थ्यांसाठी सुद्धा महत्त्वाची माहिती आहे। आता विधवा महिला भगिनी असतील, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असतील, श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी असतील, या लाभार्थ्यांना ऑगस्ट आणि जुलैचा जो पेंडिंग हप्ता आहे तो कधीपर्यंत जमा केला जाणार ही सुद्धा आपण माहिती पाहूया। पण आता जो दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून GR आलेला आहे, ज्या GRच्या माध्यमातून निधी मंजूर झालेला आहे, हा निधी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत वितरित केला जाईल या संदर्भातली अगोदर आपण अपडेट पाहूया। तर उद्या आहे रविवार आणि 2 दिवस सुट्टी, शनिवार रविवार या ठिकाणी हप्ता वितरणाची प्रोसेस आणखीन तर अद्यापपर्यंत सुरू झालेली नाही। शनिवारी दुपारपर्यंत कुठलेही मेसेज नाही, कुठलाही मेसेज नाही किंवा कोणतेही नोटिफिकेशन नाही। आता उद्या आहे रविवार, उद्या रविवारच्या सुट्टी दिवशी हा हप्ता वितरण केले जाण्याची शक्यता खूप कमी आहे। कारण पहा, शासन निर्णय आल्याच्या नंतर लगेचच निधी वितरित केला जात नाही, पुढची प्रोसेस करणं बाकी असतं। DBT प्रोसेसच्या अगोदर सुद्धा आणखीन काही बऱ्याच प्रोसेस असतात, त्या पेंडिंग असतात। निधी वितरण केल्याच्या म्हणजे निधी मंजूर झाल्याच्या नंतर ती प्रक्रिया करणं गरजेचं असतं, आणि मागच्या 2 महिन्यांपासून पोर्टल अपडेटचं काम सुरू होतं किंवा अद्यापही सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना, दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या लाभार्थ्यांना असो किंवा सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या लाभार्थ्यांना असो, या ठिकाणी पहा, जुनं जे DBT पोर्टल आहे ते अपडेट करण्याचं काम मागच्या महिन्यांपासून 2 महिन्यांपासून सुरू आहे, आपण पाहिलेलं आहे, आणि अद्याप देखील ते काम सुरू असल्याचीच माहिती मिळत आहे। आता या महिन्यामध्ये नवीन पोर्टलच्या माध्यमातून लाभ वितरित केला जाण्याची शक्यता आहे, आणि जर पूर्ण झालेलं नसेल तर मात्र जुन्याच पोर्टलवरून हे वितरण केलं जाईल। आणि जुन्या पोर्टलवर ज्या पद्धतीने मेसेज पडत होता, लाभार्थ्यांना हप्ता वितरण होण्यापूर्वी जी तारीख पडत होते ती येणं अपेक्षित आहे, आणि त्या तारखेच्या नंतरच वितरण होईल ही सगळ्यात मोठी माहिती जाणून घेणं गरजेचं आहे। पहा, आत्ता अपडेट झालेलं नाही पूर्ण काम, जुनं पोर्टल म्हणजे नवीन पोर्टल, मग जुन्या पोर्टलच्या माध्यमातून हप्ता वितरित केला सुद्धा जाऊ शकतो। आणि जर जुन्या पद्धतीने हे वितरण होत असेल तर अशा पद्धतीचा मेसेज येणं अगोदर अपेक्षित आहे। हा मेसेज आणखीन तर आलेला नाही। उद्या रविवार आहे, उद्या देखील शक्यता खूप कमी आहे, त्यामुळे सोमवार मंगळवारपासून हे वितरण होण्याची शक्यता आहे। दिव्यांग लाभार्थ्यांसाठी 2,500 रुपयाचा जो हप्ता आहे तो अगोदर वितरित केला जाईल अशा पद्धतीची आपण माहिती पाहत आहोत। ही शक्यता आहे, कारण त्यांचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे, निधी मंजूर झालेला आहे। इतर लाभार्थ्यांना आणखीन कुठलीच नोटिफिकेशन नाही, कुठला शासन निर्णय नाही, कोणताच निधी नाही। त्याचबरोबर जुलैचा सुद्धा हप्ता पेंडिंग असणाऱ्या लाभार्थ्यांना सांगण्यात आलेलं होतं, माहिती मिळालेली होती की जुलैचा हप्ता अगोदर वितरित केला जाईल। ऑगस्ट महिना सुरू झाला तरी पण जुलैचा हप्ता ज्या पेंडिंग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। दिव्यांग सक्षमीकरण विभाग सोडता इतर लाभार्थ्यांना, दिव्यांग लाभार्थी सोडता इतर लाभार्थ्यांना म्हणजेच विधवा महिला भगिनी, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी, या लाभार्थ्यांना जुलैचा आणि ऑगस्टचा हप्ता 1,500 रुपयाप्रमाणे जर 2 हप्ते एकत्र जमा केले तर नक्कीच चांगली गोष्ट असणार आहे, कारण बऱ्याच लाभार्थ्यांना जुलैचा सुद्धा हप्ता आलेला नाही। त्यामुळे हे वितरण 2 टप्प्यामध्ये केले जाण्याची शक्यता आहे। ज्या पद्धतीने मागच्या महिन्यामध्ये बऱ्याच लाभार्थ्यांना अगोदर 1,500 रुपयाचा मेसेज आला
आणि त्यानंतर पुन्हा काही कालावधीने काही वेळाने त्या ठिकाणी पहा आपल्याला 1,500चा मेसेज पुन्हा एकदा आलेला आपण पाहिलेला आहे आणि त्याच पद्धतीने या महिन्यातसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। बऱ्याच लाभार्थ्यांना जुलैचा हप्ता पेंडिंग असल्याकारणाने 2 टप्प्यामध्ये यावेळीसुद्धा वितरण केल्या जाण्याची शक्यता आहे। मात्र या प्रोसेससाठी सुद्धा आपल्याला आणखीन 2 दिवस वाट पाहावी लागू शकते सुट्टी आल्याकारणाने, रविवारची सुट्टी आल्याकारणाने। तर सोमवार मंगळवारपासून हे वितरण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आत्ता सध्या जर तुम्हाला कोणी सांगत असेल की वितरण सुरू झालं आहे, पैसे आलेले आहेत, तर त्या अफवा आहेत। अफवांवरती अजिबात विश्वास ठेवायचा नाही। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांपैकी दिव्यांग लाभार्थ्यांचा GR आल्याच्या नंतर सर्व लाभार्थ्यांना प्रश्न पडला, आमचं वितरण नेमकं कधी सुरू होणार आहे। तर याच वितरणासंदर्भातली माहिती देण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत बनवलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।